ती संस्था जी आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा जो नकाशा 8वीच्या टेक्स्टबुकमधनं काढला आहे, तर त्याच्या निषेधार्थ आपण तिकडे जमलेलो आहोत. हा नकाशा शिवाजी महाराजांच्या शौर्याचा नकाशा आहे. शिवाजी महाराजांचं संपूर्ण जे दैदिप्यमान जे कार्य आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे कधीही शक्य होणार नाही. हे अतिशय असामान्य व्यक्तिमत्व होतं. जर स्त्रियांवर अत्याचार असा झाला तर त्या राजाच्या पाटलाची जी अवस्था झाली ती आज व्हायची जरूर आहे, होण्याची जरूर आहे. कारण की स्त्रियाचं सोडत पण लहान मुली देखील आज सुरक्षित नाही. शिवाजी महाराजांचं जो गावा आणि राज्य व्यवस्थापन जी होती ती एवढी श्रेष्ठ होती की आज सर्व दूर आणि संपूर्ण जगभरात त्याचं हे पण समुद्र किल्ले बनवले. आणि त्या काळात त्यांना असं जाणवलं की समुद्राच्या दिशेने देखील हल्ला होऊ शकतो. आणि 350-400 वर्षानंतर हा जो 26/11चा जो हल्ला झाला तो त्यांनी आधीच वर्तवलं होतं असं दिसतंय. शिवाजी महाराज हे नेशन बिल्डर होते, हे नॅशनल लीडर होते. आणि ही उपाधी देखील त्यांना म्हणजे लोकांनी भाग पाडला झाला. त्यांचा राज्याभिषेक जो झाला ते लोकांसाठी झाला, लोकांच्या संरक्षणासाठी. आणि जसं हे आपले हे जयंतराव साहेब त्यांनी जे आपल्या पुढे वक्तव्य केलं की हे सगळं जे चाललेलं आहे ते शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम चाललेलं आहे. आणि ते कधी शक्य होणार नाही. कारण की नुसतं नकाशा काढला पुस्तकातून तर सगळीकडे आंदोलनं सुरू झाली. आणि मला या NCRETला इशारा द्यावासा वाटतो की खबरदार जर हे अशा प्रकारचं थांबवले नाही तर तुमच्या खालीवर झाल्याशिवाय थांबणार नाही.